आजकाल अनेक घरांमध्ये एक समस्या खूप सामान्य झाली आहे. घरात सतत तणाव, भांडण, आर्थिक अडचणी, मन अस्वस्थ राहणे आणि कोणतेही काम व्यवस्थित न होणे. अनेक वेळा आपण याला नशीब किंवा परिस्थिती समजतो. पण आध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर यामागे घरात निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा हे देखील एक मोठे कारण असू शकते. अशा वेळी आपल्या जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी आणि घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी श्री स्वामी समर्थांची सेवा अत्यंत प्रभावी मानली जाते. स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात आणि त्यांच्या नावातच अपार शक्ती आहे. मनापासून केलेली स्वामी सेवा घरातील वातावरण बदलू शकते. सर्वात पहिले म्हणजे स्वामी समर्थांचा नामजप. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी शांतपणे बसून श्री स्वामी समर्थ हा मंत्र किमान 108 वेळा जपावा. या मंत्राच्या स्पंदनामुळे घरातील वातावरण पवित्र होते आणि मनातील नकारात्मक विचार कमी होऊ लागतात. जिथे सतत स्वामींचे नाव घेतले जाते, तिथे नकारात्मक शक्ती टिकू शकत नाहीत. दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे स्वामी समर्थांची आरती आणि धूप. दररोज संध्याकाळी घरात स्वामी समर्थांची आरती करावी. आरतीनंतर घरात धूप किंवा अगरबत्ती लावून संपूर्ण घरात फिरवावी. यामुळे घरातील वातावरण शुद्ध होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. अनेक लोकांचा अनुभव आहे की हा उपाय नियमित केल्याने घरातील भांडण आणि तणाव कमी होतो. तिसरा उपाय म्हणजे स्वामी समर्थांचे चरित्र वाचन. दररोज थोडा वेळ काढून स्वामी समर्थांचे चरित्र किंवा त्यांच्या लीलांचे वाचन करावे. स्वामींच्या कथा ऐकताना किंवा वाचताना मनात भक्ती निर्माण होते आणि घरातील वातावरणही आध्यात्मिक बनते. जिथे सतदेवाचे स्मरण असते, तिथे नकारात्मक ऊर्जा आपोआप दूर होते. चौथा महत्त्वाचा उपाय म्हणजे गुरुवारी स्वामी सेवा. गुरुवार हा स्वामी समर्थांचा विशेष दिवस मानला जातो. या दिवशी स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर दिवा लावून प्रार्थना करावी. शक्य असल्यास गरिबांना अन्नदान करावे किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करावी. स्वामी समर्थांची सेवा म्हणजे फक्त पूजा नाही, तर इतरांना मदत करणे देखील आहे. पाचवा उपाय म्हणजे घर स्वच्छ आणि पवित्र ठेवणे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. जिथे घाण आणि अस्ताव्यस्तपणा असतो, तिथे नकारात्मक ऊर्जा लवकर तयार होते. त्यामुळे घर रोज स्वच्छ ठेवावे आणि देवघरात दिवा लावून प्रार्थना करावी. स्वच्छ घरात सकारात्मक ऊर्जा अधिक प्रमाणात राहते. याशिवाय घरात स्वामी समर्थांचे फोटो किंवा मूर्ती योग्य ठिकाणी ठेवावी. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम स्वामींचे दर्शन घेऊन स्वामी समर्थ असा नामस्मरण करावे. यामुळे दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होते. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ सेवा ही फक्त विधी नाही, तर श्रद्धा आणि विश्वास आहे. जेव्हा आपण मनापासून स्वामींना शरण जातो, तेव्हा ते आपल्या भक्तांची नक्कीच काळजी घेतात. अनेक भक्तांनी अनुभवले आहे की स्वामींच्या नावाने त्यांच्या जीवनातील अडचणी कमी झाल्या आणि घरात सुखशांती निर्माण झाली. म्हणून जर तुम्हाला तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करायची असेल, तर आजपासूनच श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुरू करा आणि मनापासून स्वामी सेवा करा. स्वामी समर्थांची कृपा असेल तर घरात आनंद, शांती आणि समृद्धी नक्कीच येईल. श्री स्वामी समर्थ.